ओके. तर मी आपल्या सगळ्यांसाठी ही वचनं वाचतो. रोमकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 1 आणि 2. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. देवबाप करो वाचले हे वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं करो. खूप सुंदर अद्भुत असा हा संदर्भ आहे, जो आपल्याला खऱ्या रीतीने देवाचं महान अद्भुत जे परिपूर्ण कार्य आहे त्याची आठवण करून देईल. आणि विशेष करून आपल्याला माहित आहे की प्रत्येक व्यक्ती जो आहे, प्रत्येक व्यक्तीची ह्या अपेक्षा असते की माझ्या जीवनामध्ये शांती असावी, नाही का? माझ्या कुटुंबामध्ये शांती असावी, समाजामध्ये शांती असावी, जगामध्ये शांती असावी. आणि आपण पाहतो युद्धभूमीवर सुद्धा तीच एक अपेक्षा केली जाते की शांती असावी, नाही का? आणि या सगळ्यांपेक्षा भयंकर गोष्ट ही आहे की तो जो निर्माण करता देव, जो महान पराक्रमी प्रभू, तो देव आणि मनुष्य त्यांच्यामध्ये ती शांती या सर्व शांतीपेक्षा असणं गरजेचं आहे. आणि ती शांती जी आहे आपल्याला पाहायला भेटतं की केवळ आणि केवळ आपल्याला पाहायला भेटतं की देवासोबत जोडणाऱ्या. आणि म्हणून या सायंकाळी आपण या संदर्भाकडे पाहत असताना देवाबरोबर शांती कशा प्रकारे घडून आलेली आहे आणि तिचं महत्व काय होतं, त्याबद्दल आपण पाहणार आहोत. विशेष करून खरं जर आपण पाहिलं तर आजचा जो विषय आहे आपल्या समोर आहे अगदी, जिथं नीतिमत्वतेबद्दल, नीतिमानतेबद्दल आपल्याला शिकायला भेटतं की आपल्याला नीतिमान ठरवण्यात आलेला आहे. आणि म्हणून आज आपण या सायंकाळच्या वेळी नीतिमान ठरणं म्हणजे काय, त्यावर आपण थोडक्यात विचार करणार आहोत आणि त्यावर आपण मनन करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर नीतिमान गणणं, नाही का, त्याच्याबद्दल विचार करत असताना जे वेस्टमिन्स्टर लघु प्रश्न उत्तरावले आहे त्यामध्ये अशा प्रकारे सांगितलेलं आहे, तिथं अशा प्रकारचा प्रश्न आहे: नीतिमान गणण्यात येणं म्हणजे काय? आणि त्याचं उत्तर बघा. त्याचं उत्तर अशा प्रकारे आहे की नीतिमान गणण्यात येणे ही क्रिया देवाच्या विनामूल्य कृपेने घडते. तिच्याद्वारे प्रभू आपले सर्व पाप क्षमा करतो व त्याच्या दृष्टीने आपणास नीतिमान म्हणून स्वीकारतो. त्यात तो ख्रिस्ताची नीतिमत्ता आपल्या खात्यात टाकतो व आपण ती केवळ विश्वासाने स्वीकारतो. तर का बरं नीतिमान असण्याची गरज आहे? नीतिमान असण्याची गरज काय आहे? आता नीतिमान अ, असण्याबद्दल अनेकांचे वेगवेगळे विचार आहेत, नाही का? जग नीतिमान या शब्दाकडे फार वेगळ्या पद्धतीने पाहत, नाही का? जगाच्या दृष्टीने नीतिमान म्हणजे कोण बरं? जो वाईट बोलत नाही, हा, जो कधी भांडण करत नाही, जो नाही का मदत करतो, तर अशा व्यक्तीला जग नीतिमान म्हणतं. परंतु जगातील असा कोणताही व्यक्ती घ्या, जो कधी खोटं बोलला नाही म्हणेल, ज्याने कधी वाईट काम केलं नाही, ज्याने कधी वाईट विचार केला नाही असं म्हणेल तो, नाही का? परंतु ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राच्या आरशात आपण तपासून पाहतो मनुष्याला, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या बाह्य रीतीने फारच तो सुंदर, नीतिमान, चांगला आपल्याला पाहायला भेटतो. परंतु त्याची खरी अवस्था काय आहे? खरी अवस्था ही आहे की तो त्याचं नीतिमत्व गमावून बसलेला आहे. तो खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या ठाई चांगलं असं काहीच नाहीये आणि तो स्वतःच्या बळाने कधीच देवासमोर उभं राहू शकणार नाही. आता नीतिमान ठरण्याबद्दल अनेक चुकीचे विचार आहेत लोकांचे. नीतिमान ठरणं म्हणजे त्यांना, अनेकांना वाटतं की ही जी कृती आहे, मी जितकं चांगलं वागत जाईल, नाही का, त्यावर अवलंबून आहे. ती माझ्या वागण्यावर आहे आणि माझ्या स्वतःच्या कृतीवर अवलंबून आहे. मी जितकं चांगलं वागतो तितकं देव मला जवळ घेतो आणि मला, नाही का, तो स्वीकारतो. आणि
जर आपण इतर विशेष करून इतर ठिकाणे, इतर ज्या मंडळ्या आहेत त्यांच्याबद्दल विचार केला, पुष्कळ ठिकाणे अ, अशा प्रकारे म्हणतात, की पहा, जर तुम्हाला नीतिमान ठरायचं आहे, तर तुम्हाला बाप्तिस्मा घ्यावा लागेल आणि आपल्याला पाहायला भेटतं, की तुम्हाला बाप्तिस्मा घेऊन तुम्हाला चांगलं जीवन जगावं लागेल. काही लोक म्हणतात, की नक्कीच देवाची कृपा आहे, परंतु देवाच्या कृपेसोबत मला सुद्धा काहीतरी काम करावं लागतं. मला देवाला सहकार्य करण्याची गरज आहे. त्यावेळेस मी नीतिमान ठरेल. काही म्हणतील, की नाही का, मी अ, अ, मी माझं जीवन नाही का, मी एकदम चांगलं दानशूरपणे मी माझं जीवन जगतो, इतरांना मी मदत करतो, सर्व गोष्टी करतो. तर हे माझ्या खात्यामध्ये नीतिमत्व असं गणण्यात येईल, नाही का? किंवा काही म्हणतील, की आम्ही विधी परंपरा पाळतो. तर ते आम्हाला अ, अशा प्रकारे पुढे देवासमोर नाही का उभं करण्यास काय करतील, पात्र ठरवतील. पण खऱ्या रीतीने आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की हे नीतिमत्व जे आहे, ते कोणत्याही प्रकारे आपल्या स्वतःवर अवलंबून नाही. आता हे कसं आपल्या स्वतःवर अवलंबून नाही, तर त्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या हृदयात झोकून पाहणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वतःच्या हृदयात झोकून पाहतो, तर आपल्याला हे अगदी समजून येतं, की आपली अवस्था काय आहे. आणि विशेष करून सगळ्यात महत्त्वाचं मोलाचा मुद्दा जो आहे, या विषयाबद्दल आपण शिकत असताना, ते म्हणजे काय? का बरं नीतिमान ठरण्याची गरज आहे? त्याच्या मागची गरज काय आहे, की आम्हाला नीतिमान असणं गरजेचं आहे, आम्हाला नीतिमान ठरणं गरजेचं आहे. तर ती गरज जर समजून घ्यायची ना आपल्याला, सगळ्यात अगोदर इथं ह्यास्तव या शब्दाबद्दल आपल्याला शिकावं लागेल, नाही का? आणि ह्यास्तव हा जो शब्द आहे बघा वचन 1 मध्ये, ह्यास्तव आपण म्हटलेला आहे, नाही का? तर ह्यास्तव हा जो शब्द आहे ना, पाऊल अध्याय 1 पासून अध्याय 4 पर्यंत जे काही बोललेलं आहे, त्याच्याबद्दल आठवण करून देणारा शब्द आहे. आणि मग आपण अध्याय 1 पासून सुरुवात करतो, नाही का? तर अध्याय 1 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं, की जिथं पॉल अगदी स्पष्ट रीतीने काय काय सांगत आहे, की तिथं म्हणतो, की परराष्ट्रीय काय आहेत? पापी आहेत. वचन 18 आपल्याला तिथं स्पष्ट सांगतं, की जे असत्याने, जे अनितीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यावर अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. आणि मग पुढे पौल अगदी स्पष्ट करतो, नाही का, की मनुष्याची भ्रष्ट अवस्था. आणि मग अध्याय 2 मध्ये येतो. तर इथे एकीकडे जे अ, जे परराष्ट्रीय लोक आहेत, त्यांच्याकडे नियमशास्त्र नाही. अशा लोकांबद्दल पौल म्हणतो, की ते भ्रष्ट आहेत, ते भ्रष्ट मनाने चालणारे आहेत आणि ते पापी आहेत. मग अध्याय 2 मध्ये येत असताना मग आता जे स्वतःला धार्मिक म्हणवणारे, जे ज्यांच्याशी देवाने करार केला आणि ज्या राष्ट्राबद्दल ते म्हणतो, की माझं निवडलेलं राष्ट्र आहे, मग त्यांच्याबद्दल काय? तर ते पण स्वतःवर नाही का स्वतःची वाह-वाह करून घेणारे ते लोक होते यहुदी आणि ते म्हणत होते, की आम्ही आम्ही अब्रामाचे लेकरं आहोत. अब्रामाच्या कुळातून आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही सगळ्यात अगोदर देवाच्या जवळ आम्ही असणार आहे. देव सगळ्यात अगोदर आमचे विचार आमच्याबद्दल विचार करतो आणि आम्हाला कशाची गरज नाही. आम्हाला ही पावती भेटलेली आहे की आम्ही अब्रामाच्या कुळातून आलेलो आहोत. म्हणून आम्ही देवाच्या जवळ आहोत. परंतु पौल त्यांना सुद्धा दोष लावतो. अध्याय 2 मध्ये आणि अगदी स्पष्ट रीतीने ही तिथून तो स्पष्ट करतो की तुमच्यामध्ये सुद्धा कोणीच सुटलेला नाही. आणि मग अध्याय 3 मध्ये येतो. तर आतापर्यंत जे काही पौल बोललेला आहे, नाही का? त्याचं त्याचं सार तो आता अध्याय 3 मध्ये देतो. अध्याय 1 आणि अध्याय 2 मध्ये जे बोललोय, तेच तो आता अध्याय 3 मध्ये स्पष्ट करतो. आणि तिथं अगदी तो वचन 9 पासून पुढे काय म्हणत आहे बघा. वचन 9 मध्ये सांगितलं, की तर मग काय आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही. कारण यहुदी व हेलेनी हे सर्व पापवश आहेत. बरोबर? आणि मग आता त्यांच्याबद्दल पूर्ण एक मोठी लिस्ट तो तयार करतो. अगदी ती लिस्ट तो दाखवितो, जो जुन्या करारातील संदर्भ घेऊन तो दाखवितो, की मनुष्याची स्थिती कशी आहे. तर मग नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. समंजस कोणी नाही. देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत. ते सर्व निरुपयोगी झाले आहेत. आता सगळ्यात अगोदर
आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की अध्याय 5 मध्ये ह्यास्तव हा जो शब्द आहे तो आपल्याला खऱ्या रीतीने त्या नीतिमानतेची गरज दाखवणारा शब्द आहे. का बरं नीतिमान अ, असणं गरजेचं होतं? तर त्याचं मोल आपल्याला मग या अध्यायांमध्ये समजतं. कारण सर्वांनी पाप केलंय आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेलं आहे. आणि मग पाप केलंय आणि नीतिमान याच्यामध्ये म्हणजे याचा संबंध काय आहे? तर याचा संबंध खुद्द देवाशी आणि तो महान निर्माण करता आणि निर्मिती याच्याशी आहे नाही का? कारण देवाबद्दल आपण विचार करत असताना देव जो आहे तो पवित्र आहे, तो नीतिमान आहे आणि तो सर्वज्ञानी, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थी प्रभू आहे, ज्यांनी सर्व विश्व निर्माण केलेलं आहे. आणि देवाचं वचन अगदी स्पष्ट सांगतं की त्याची डोळे इतकी शुद्ध आहेत की ते अशुद्धता आणि पाप पाहू शकत नाही, नाही का? तो अति पवित्र आहे आणि तो पापाकडे बिलकुल पाहणार नाही. तो पापाचा बिलकुल तो नाही का डोळे झाक करणार नाही, कारण तो अति पवित्र देव आहे. आणि त्याच्याबद्दलच आणखी एक सुंदर वचन आपल्याला इथं शिकायला भेटतं, जिथं पौल जो आहे अगदी स्पष्ट करतो नाही का की देवाचं नीतिमत्व, देवाच्या नीतिमत्वाबद्दलचा हा प्रश्न आहे. देव जो नीतिमान देव आहे, त्याच्या समोर जर आपल्याला उभं राहायचं आहे, तर आपल्याला आपल्या आपल्या या घाणेरड्या अवस्थेमध्ये, आपल्या अनीतिमान अशा स्थितीमध्ये आणि आपल्या या दयनीय अवस्थेमध्ये आपण स्वतःहून त्याच्या समोर जर गेलो, तर आपण केव्हाच भस्म होऊन जाऊ, नाही का? आपण भस्म होऊन जाऊ, कारण त्याचा क्रोध हा पाप्यावर आहे, पापावर आहे. कारण तो अतिपवित्र देव आहे आणि त्याच्या समोर बिलकुल आपण उभं राहू शकत नाही. आणि मग अशी ही दयनीय अवस्था आहे, ही भयानकता आहे. आणि मग ही भयानकता असताना यावर पर्याय काय आहे? यावर पर्याय काय आहे? तर मग अध्याय 5 मध्ये वचन वचन 1 मध्ये ह्यास्तव या शब्दाचा आपल्याला मोल समजतं नाही का? ह्यास्तव जरी आपण स्वतःहून देवासमोर उभे राहण्यास पात्र नव्हतो, आपल्या ठाई नीतिमान असं काही नव्हतं. आणि इपिस्करास पत्रामध्ये अगदी स्पष्ट केलेलं आहे की अ, आपण आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत असे होतो नाही का? दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर मग मेलेला व्यक्ती काहीच करू शकत नाही. आपल्याकडे आपल्या स्वतःचं नीतिमत्व नाहीये. आपण ते गमावून बसलेलो आहे. आपण आपल्या ठाई चांगलं असं काही नाही. इवन आपले चांगली कर्म जे आपल्याला वाटतं आम्ही चांगली कर्म करतोय, देवाच्या दृष्टीने ते घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. यशाच्या पुस्तकामध्ये आपल्याला शिकायला भेटतं. मनुष्याची अवस्था कशी आहे? उत्पत्तीमध्येच स्वतः देव म्हणतो की मनुष्याच्या मनातील येणाऱ्या कल्पना तर बालपणापासून एकसारख्या कशा असतात म्हणे? वाईट असतात. तर ही अवस्था आहे. देवासमोर आपण अगदी उघडे आहोत आणि अगदी अगदी ते जे घाणेरडं जे वस्त्र आहे, नाही का? ज्याबद्दल यशा म्हणतो की तुमची चांगली कर्मे म्हणे त्या घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. तर ती चिंधी म्हणजे कशी? जी 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 पूर्ण इरलेली आहे आणि अ, जिचा पूर्ण नाही का वास येत आहे घाणेरडा आणि जिला तुम्ही आपल्या गावात सुद्धा ठेवणार नाही, अशी अवस्था आपली आहे. अशी अवस्था आपली आहे. आणि मग असं असताना मग यावर पर्याय काय आहे? तर आपण अशा अवस्थेमध्ये आहोत आणि देव तो अति उच्च सामर्थी नीतिमान पवित्र देव आहे. आणि जर मग देवासमोर उभं राहायचं आहे, तर आपल्याला नीतिमत्वाची गरज आहे. आणि नीतिमत्व कोणत्या प्राण्याच्या अर्पणाने शक्य नाही, किंवा आपण आपलं स्वतःचं अर्पण जरी दिलं, आपलं रक्त सांडलं तरी हे शक्य नाहीये. आपण काही केलं तरी हे शक्य नाही, कारण मुळात आपण अगोदरच पाहिलं की आपण आध्यात्मिक रीतीने मेलेले आहोत, मेलेले होतो नाही का? आणि आपल्याला आणखी एक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये शिकायला भेटतं याबद्दलच, लाजाराचं नाही का? लाजर मरून 4 दिवस झाले होते, त्याचं तो सडला नाही का म्हटलेला आहे, आणि त्याचा वास येत होता. आणि असा सडलेला लाजर आणि जो ज्याचा दुर्गंध येत आहे, तो स्वतःहून उठून बाहेर येऊ शकला का? बिलकुल नाही. तर ही सर्व मानवजातीची अशी स्थिती आहे. आणि अशी स्थिती असताना मग पॉल आता हे समोर ठेवतो चित्र पहिल्या 3 अध्यायामध्ये, की आपण अशा आहोत. आणि मग अशा असताना पहा, ह्यास्तव आपण
विश्वासाने. मग इथं आपल्याला कृती करण्यासाठी कुठेच जागा नाही. आपल्या स्वतःवर अ, अभिमान बाळगण्यासाठी कुठेच जागा नाही. मग इथं मात्र आपल्याला अ, हे शिकणं गरजेचं आहे. इथं मात्र आता देवाने स्वतः पाऊल उचलणं गरजेचं आहे. आणि मग देव स्वतः पाऊल उचलतो नाही का? आणि मग त्याचं पाऊल उचलणं आपल्याला शिकायला भेटतं, की पहा देवाच्या कृपेबद्दल आपण इथे शिकतो. आणि देवाचं पाऊल इथं आपल्याला पाहायला भेटतं, की मग देवाने काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे. आणि मग नक्कीच देवाने ते पाऊल उचललेलं आहे. आणि मग ते पाऊल आपल्याला इथे शिकायला भेटतं. आणि ते म्हणजे काय, की कशा प्रकारे देवाने आम्हाला मग स्वीकारलं आणि कशा प्रकारे आम्ही नीतिमान ठरलो. आता पुष्कळ वेळा आपण विचार करू, की अरे आम्ही स्वतःहून काहीच करू शकत नाही. आम्ही तर महापातकी समजा आम्ही देवापासून दुरावलेले आणि नीतिमान नाही का, आमच्या अपराध पातकामध्ये मृत होतो आणि मग देव कसा आम्हाला स्वीकारल? कारण आम्ही तर काहीच केलेलं नाहीये. आम्ही तर कोणती कृती आम्हाला वाचवण्यासाठी आम्ही करू शकत नव्हतो. आणि मग जर देवाला वाचवायचं आहे, तर मग कदाचित त्याने आमच्या पापाकडे डोळे करायला पाहिजे आणि मग आम्हाला स्वीकारायला पाहिजे. आणि जर असं देवाने केलं, तर देव नीतिमान असणार नाही, नाही का? त्याला नीतिमान देव म्हणता येणार नाही. नक्कीच देवाने आपल्याला स्वीकारायला पाहिजे, परंतु त्यासोबत आपल्याला पाहायला भेटतं, की तो केव्हा स्वीकारेल? ज्यावेळी तो आपल्या ठायी ते नीतिमत्व पाहिल, नाही का? आणि म्हणूनच त्यासाठी देवाने अद्भुत साधनं दिली. आणि ती साधनं काय बरं? त्या साधनांकडे आपण लक्ष देऊया. वचन 2 आपल्याला सगळ्यात पहिलं साधन देतं. देवाने नीतिमान ठरवण्यासाठी सगळ्यात पहिलं साधन काय दिलेलं आहे? वचन बघा. वचन 2 काय सांगतं? आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. कृपा आणि वार्य कृपा. आपण स्वतःहून काहीच करू शकत नव्हतो. आपली दयनीय अवस्था आपण आत्ताच ऐकलेली आहे. आपण स्वतःच्या बळावर, आपल्या स्वतःच्या चांगुलपणावर, आपल्या दर्जावर, आपल्या पैशावर, धार्मिक विधी पाळण्यावर, किंवा मी रोज चर्चला जातो, नाही का? किंवा मी माझ्या मी अगदी पिढ्यानपार ख्रिस्ती आहे आणि ह्या ह्या माझ्या ओळखीवर आम्ही स्वीकारले गेलेलो नाही. तर मग ज्यावेळी आपली कोणतीच काम इथं काही कामही येत नाही आपली कोणती कृती, तर नक्कीच इथं आपल्याला देवाच्या कृपेबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच इथं आपण पाहतो, की आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तर देवाच्या कृपेबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि ही कृपा अनिवार्य कृपा आहे, जिला आपण डावलू शकत नाही, नाही का? जर देव आपल्यावर कृपा करतो, तर आपण तिला डावलू शकत नाही. जी कृपा आपण स्वतः कमवू शकत नाही. जी कृपा देव त्याच्या स्वइच्छेने करतो आणि ही सार्वभौम कृपा आहे, नाही का? ही कृपा दैवी कृपा आहे. ही कृपा कोणत्याही प्रकारे आपल्या स्वतःच्या कृत्यांवर, आपल्या चांगुलपणावर हे अवलंबून नाही, कारण आपली अवस्था बघा. आपण सुरुवातीला शिकलेलो आहे. आणि मग आपल्यासारख्या अशा वाईट भयंकर असताना सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, की देवाने ही कृपा केलेली आहे. मग ही कृपा त्याने आपल्यावर कशी केली? या कृपेचा मध्यस्थ कोण आहे? तर इफिसकरास पत्र अध्याय 1 आणि वचन 4 आपल्याला सांगते, की कृपा ख्रिस्ता ठायी आपल्यावर करण्यात आलेली आहे. ही कृपा कधी केलेली आहे बरं? देवाने भविष्याकडे पाहिलं, अरे हा संदेश मंडलिक नाही का माझी सेवा करेल भविष्यात जाऊन, आणि मग त्या भविष्याकडे पाहून ती कृपा केली का? बिलकुल नाही. ही कृपा सार्वकालिकतेमध्ये केलेली आहे. ही देवाच्या सार्वभौम इच्छेने त्याने घेतलेला निर्णय आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, या कृपेची योजना त्या स्वर्गीय देव जो पिता याने जगाच्या स्थापनेपूर्वी केली. याच कृपेचं जे प्रगटीकरण आहे आणि या कृपेची अंमलबजावणी आहे, ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे त्याने केलेले आहे. आणि ह्याच कृपेचं लागूकरण देव जो पवित्र आत्मा त्याच्या निवडलेल्या लोकांच्या जीवनामध्ये
ख्रिस्ताच्या त्या सार्वभौम सुवार्तेने करतो, नाही का? तर आपल्याला या कृपेबद्दल शिकायला भेटतं. तर पहिलं साधन आपल्याला पाहायला भेटतं, की आपण कृपेने कृपेमध्ये आहोत. कृपेने. इथं दुसरं साधन आपल्याला शिकायला भेटतं ते म्हणजे काय? विश्वास. वचन आता एक ज्यावेळेस आपण वाचतो, ह्याच तो आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेला आहोत. देवाची कृपा होती. देवाची कृपा आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटते. त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला कृपेवर कृपा मिळालेली आहे. योहान वर्तमानामध्ये आपण शिकतो. आणि ती कृपा कशी मिळाली आपल्याला आणि त्या कृपेचं वर्षाव आपल्यावर कसं झालेलं आहे? देवाचा क्रोध त्या वधस्तंभावर पूर्णपणे त्या ख्रिस्तावर आपल्या बदली ओतण्यात आला. जेणेकरून त्या वधस्तंभातून ती कृपा वाहते आणि त्या कृपेमध्ये आपण आहोत. आणि मग आता आपल्याला पाहायला भेटतं, की तारणदायी विश्वास नाही का? हे दुसरं साधन आहे. याच तो आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. आता विश्वासाबद्दल शिकत असताना पवित्र शास्त्र जे आहे, ते विश्वासाबद्दल अगदी स्पष्ट रीतीने मार्गदर्शन करतं आणि विशेष करून जर आपण हॅडलबर्ग जे कॅटेकिझम आहे, जी प्रश्न उत्तरावली आहे, त्याचा प्रश्न जर आपण पाहिला प्रश्न 21 जसं म्हटलेलं आहे, की खरा विश्वास म्हणजे काय आहे? विश्वास म्हणजे काय आहे? आपल्याला त्याचं उत्तर देत असताना ते काय म्हणतात? विश्वास म्हणजे काय? देवाने त्याच्या वचनाद्वारे जे सर्व काही आपल्याला प्रगट केलेलं आहे, ते सत्य आहे याची खात्रीशील ज्ञान म्हणजे खरा विश्वास. काय विश्वास बरं? देवाने त्याच्या वचनाद्वारे जे काही प्रगट केलेलं आहे, ते सत्य आहे आणि ते खात्रीशील आहे. हे ज्ञान होणं हा खरा विश्वास आहे. आणि त्याच वेळी त्यासोबतच काय बरं? केवळ इतरांनाच नव्हे, तर मला देखील पापांची क्षमा, सार्वकालिक नीतिमत्व आणि तारण देवाने केवळ त्याच्या कृपेने ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या कार्याप्रित्यर्थ बहाल केलेला आहे. हा पक्का भरवसा नाही का? काय बरं? जे सत्य पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेलं आहे, ते ते जे सत्य आहे, त्यावरील त्यावरील खात्रीशील ज्ञान आणि माझ्या पापांची क्षमा ख्रिस्तामध्ये झालेली आहे. सार्वकालिक नीतिमत्व मला ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे. मला देवाच्या कृपेने तारण लाभलेलं आहे. देवाने केवळ त्याच्या कृपेने ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या परिपूर्ण कार्याने मला हे तारण जे आहे ते मिळालेलं आहे. हा पक्का भरवसा आणि सुवार्तेच्या द्वारे पवित्र आत्मा हा विश्वास माझ्या अंतःकरणामध्ये काय करतो? सक्रिय ठेवतो नाही का? तर आपल्याला अशा प्रकारे विश्वासाबद्दल तिथं शिकायला भेटतं. तर दुसरं आपण इथं पाहिलेलं आहे, की तारणदायी विश्वास आणि ज्यावेळेस आपण विश्वासाबद्दल शिकतो नाही का? तर विश्वासाबद्दल अनेक प्रकारे बोललं जातं. विश्वासाबद्दल बोलत असताना वेगवेगळ्या प्रकारे लोक त्याकडे पाहतात नाही का? मी विश्वास ठेवला म्हणून अ, हे झालेलं आहे. नक्कीच. परंतु काय मी स्वतःहून हे करू शकतो का? नाही. मार्टिन लुथर काय म्हणतात विश्वासाबद्दल बोलत असताना ते म्हणतात, की आपण केवळ विश्वासाने तारले गेलो. परंतु तो विश्वास जो आहे तो विश्वास जो तारण देणारा आहे तो एकटा नाहीये, मृत नाहीये. आणि अ, पुष्कळ वेळा अनेक लोक फक्त विश्वासाबद्दल बोलतात, परंतु वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याबद्दल विचार करतात नाही का? अ, आणि आपला जो विश्वास आहे त्याच्याबद्दल विचार करत असताना आपला विश्वास जो आहे तो म्हणजे अशा प्रकारचा नाही का? ज्याला ऐतिहासिक विश्वास म्हणतो आपण नाही का? की मी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मास आलो नाही का? माझी आजी, आजोबा, पणजोबा तेव्हापासून मी ख्रिस्ती आहे माहित होतो नाही का? आणि म्हणून मी त्याच्यावर प्रभू म्हणून विश्वास ठेवतो. तशा प्रकारचा विश्वास नाही, हा तारणदायी विश्वास देव त्याच्या वचनाने निर्माण करतो नाही का? आपण ज्यावेळेस रोमकरासपत्र अध्याय 10 जर आपण पाहिलं तर तिथं आपल्याला या विश्वासाबद्दल शिकायला भेटतं, की हा विश्वास जो आहे तो वार्तेने आणि वार्ता
ख्रिस्ताच्या वचनाने होते, नाही का? आणि त्याच्याबद्दलच आपल्याला अध्याय 10 जो आहे तो आपल्याला त्याच्याबद्दल अ, मार्गदर्शन करतो. अध्याय 10 आणि वचन 17 पहा. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. तर मग इथं आपल्याला हे दुसरं साधन पाहायला भेटतं, नाही का? की किती भयंकर ही अवस्था आहे आणि हा विश्वास काय आहे त्याची जाणीव आपल्याला करून देतं, नाही का? की मी अशक्त, दुर्बळ, भ्रष्ट पापी आहे. मला तारणाऱ्याची गरज आहे. अ, त्या महान मध्यस्थाची मला गरज आहे, नाही का? तो तारणारा ख्रिस्त प्रभू आहे, नाही का? ज्याने माझ्यासारख्या पाप्याकरिता तो जो वधस्तंभ आहे तो त्याने सहन केला. त्याने देवपित्याच्या सर्व न्यायी नीतिमान मागण्या माझ्या जागी, माझ्या बदली त्याने पूर्ण केल्या. ख्रिस्ताने स्वतः ती किंमत मोजलेली आहे आणि त्याची परिपूर्ण जी नीतिमत्वता आहे, धार्मिकता आहे, त्याचं संपूर्ण जीवन माझ्यासारख्या अपात्र पाप्याकरिता त्याने दिलेलं आहे. आणि त्याने काय केलं? त्याची नीतिमत्वता, धार्मिकता माझ्या खात्यात जमा केलेली आहे. आणि मग हेच जे कार्य आहे यावर पूर्ण भरोसा ठेवणं, त्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटतं. तिसरं साधन म्हणजे काय आहे? हे हे महत्वाचं आहे. आणि तिसरं आणि मुख्य म्हणजे काय? तिसरं म्हणजे खुद्द तो ख्रिस्त आहे, नाही का? ज्याच्याबद्दल आपल्याला अ, अध्याय 5 मध्ये आपण शिकतो. विशेष करून पहा अध्याय 5 आणि वचन 1. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तर नक्कीच तिसऱ्या क्रमांकाला आपण हे म्हणू शकणार नाही. परंतु मुख्य जो तारणाचा नायक आहे तो ख्रिस्त आहे. आणि ही जी साधनं आहेत ती ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तापासून आणि ख्रिस्तासाठी वाहत जातात, नाही का? तर कृपा आणि विश्वास केवळ, आणि तो विश्वास कुणावर? प्रभू येशू ख्रिस्तावर आहे. तर ख्रिस्त हा तो मुख्य काय आहे? तो मध्यस्थ आहे. तो मुख्य काय आहे? कोनशिला आहे. आणि ज्याच्याबद्दल आपल्याला इथं चार्ट मध्ये सुद्धा शिकायला भेटल. आणि ज्यावेळेस आपण ख्रिस्ताबद्दल शिकतो, नाही का? तर ख्रिस्ताबद्दल विचार करत असताना तिथं वचन अगदी स्पष्ट करतं. काय सांगितलं बरं? प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आता इथे 3 शब्द आपल्याला शिकायला भेटतात. एक तर प्रभू, आणि मग येशू, आणि मग ख्रिस्त. आता ज्यावेळेस आपण नीतिमान ठरणं याबद्दल विचार करतो, तर आपल्या समोर हा चार्ट आहे बघा. तो आपल्याला ते समजण्यासाठी मदत करेल, की नीतिमान ठरणं म्हणजे काय आहे. तर नीतिमान ठरणं ही एक कायदेशीर भाषा आहे, कायद्याची भाषा आहे. आणि जिथं आपल्याला पाहायला भेटतं, की एक पापी जो आहे, जो जो अपराधी आहे, त्याची पूर्ण किंमत चुकवून त्याला निर्दोष घोषित करणं, नाही का? त्याच्याबद्दलचा हा शब्द आहे. खरं जर आपण पाहिलं तर न्यायालयीन तो शब्द आहे. आणि त्या शब्दाबद्दल विचार करत असताना आपण एक उदाहरण पाहू शकतो. उदाहरणार्थ, की एक भयंकर असा आरोपी आहे, ज्याने भयंकर असा आरोप केलेला, त्याने काहीतरी गुन्हा केलेला आहे आणि त्याला पकडण्यात आलं. आणि मग पकडल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे. कोर्टामध्ये न्यायाधीश आहे आणि वकील आहे समोर, नाही का? आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की त्या कठाड्यामध्ये तो जो आरोपी आहे तो उभा आहे. आणि आता सर्व जे पुरावे आहेत ते अगदी स्पष्ट करत आहेत की याने काय केलेलं आहे? तो गुन्हा केलेला आहे. आणि या गुन्ह्यानुसार याला मृत्यूदंडाची शिक्षा देणं गरजेचं आहे. न्यायाधीश काय करतो? योग्य न्याय करतो. तो त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावतो. आणि मग या सगळ्या गोष्टी असताना तिथं वकील उभा आहे आणि वकील म्हणतो की न्यायाधीश महाराज जरा थांबा. तो म्हणतो काय झालं बाबा तुला, नाही का? तर वकील जो आहे त्यावेळेस तशा प्रकारे त्याला म्हणतो आणि न्यायाधीश म्हणतो की बोल. आणि मग तो वकील त्याला म्हणतो, न्यायाधीश महाराज मला माहित आहे की हा गुन्हेगार आहे, याने गुन्हा केलेला आहे आणि हा जो आहे हा अगदी त्या मरणदंडास पात्र आहे आणि तुम्ही जी शिक्षा दिलेली आहे ती योग्य आहे. परंतु मी तुमच्या समोर कसा आहे? तो म्हणतो, अरे तू वकील आहेस, तू तर काही गुन्हा केलेला नाहीस, तू निर्दोष आहेस, तुला वाटलं तू निघून जाऊ शकतोस, तुला आम्ही काहीच करणार नाही. पण हा जो आरोपी आहे
जर तो माझ्यापासून निघून जाण्याचा जरी प्रयत्न केला तरी मी त्याचा एन्काउंटर करण्याचा मी आदेश देईल, नाही का. त्याला मृत्यूदंड हा होणारच आहे. मग तो म्हणतो बरोबर आहे, मी निर्दोष आहे, मी वकील आहे. आणि मग न्यायाधीश महाराज, माझी अशी इच्छा आहे म्हणे, की नक्कीच तुम्ही जी शिक्षा त्याला दिलेली आहे, ती शिक्षा तुम्ही मला द्यावी. आणि माझ्याकडे तुम्ही ज्या प्रकारे पाहत आहात, त्या प्रकारे तुम्ही त्याच्याकडे पाहावं. माझं जीवन त्याने त्याला जगू द्या आणि त्याची शिक्षा मला घेऊ द्या. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की मग तो जो वकील आहे, त्या गुन्हेगाराची नाही का ती शिक्षा घेतो. आणि मग तो गुन्हेगार आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस बाहेर जातो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या न्यायाधीशासमोर येईल, त्यावेळेस न्यायाधीश म्हणेल का, अरे हा गुन्हेगार, याला धरा आणि याला मृत्यूदंड द्या. नाही, तर तो म्हणेल काय बरं, हा शिक्षेस पात्र होता, परंतु याची शिक्षा त्या निर्दोष वकिलाने घेतलेली आहे. आणि आता पहा, त्या निर्दोष वकिलाचं जीवन हा जगत आहे आणि म्हणून तो त्याला जाऊ देईल. तशाच प्रकारे ख्रिस्ती जगतामध्ये घडलेला आहे, ख्रिस्ती जगतामध्ये झालेला आहे. आपला न्यायाधीश कोण आहे? पवित्र स्वर्गीय पिता, जो स्वर्गात सर्वोच्च न्यायालयात बसलेला आहे. आणि त्याच्या समोर आपण सर्वजण पापी आहोत. आपण त्याच्यासमोर कोणत्याही प्रकारे निर्दोष उभे राहण्यासाठी लायकीचे नव्हतो. आपण आपले पाप आणि अपराधामध्ये मृत होतो. आणि आपल्याला आपण स्वतःहून त्या पापाबद्दलची जी किंमत आहे चुकवू शकत नव्हतो. आणि अशा वेळी तो गौरवी ख्रिस्त आपल्यासाठी या भूतलावर आला. तो आपल्या बदली जगला. आणि पहा, ज्यासाठी आपण अपात्र होतो, ते कार्य ख्रिस्ताने पूर्ण केलेलं आहे. तो ख्रिस्त नीतिमान मार्गाने चालला. ज्या मागण्या देव आपल्याकडून करत होता, की तुम्ही त्या पूर्ण करायला पाहिजे, ज्या मागण्या आपण पूर्ण करू शकलो नाही, त्या सर्व मागण्या ख्रिस्ताने आपला प्रतिनिधी म्हणून पूर्ण केलेल्या आहेत. ख्रिस्त आपल्याच बदली जगला. ख्रिस्त आपण जे पापाचं वेतन मरण आहे, ते मरण ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं. आणि एवढंच नाही, तर आपल्याला पाहायला भेटतं, की पहा, ती किंमत जी परिपूर्ण आहे, जी कोणत्याही प्राण्याच्या रक्ताने, आपल्या कोणत्याही पैशाने आणि कोणत्याच गोष्टीने चुकवली जाऊ शकत नव्हती. ती किंमत त्या निर्दोष कोकराच्या अनमोल रक्ताने चुकवण्यात आलेली आहे. त्या वधस्तंभावर ख्रिस्ताने त्याचं अनमोल रक्त सांडलं. आणि पहा, तो निर्दोष निष्कलंक देवाचा कोकरा आपल्यासाठी पाप असा झाला, आपल्यासाठी शाप असा झाला. आणि पहा, त्याचं नीतिमत्व आपल्या खात्यामध्ये बहाल करण्यात आलेला आहे. आता ज्यावेळेस देव, जो महान पिता, जो जो गौरवी न्यायाधीश देव ज्यावेळेस आपल्याकडे पाहतो, तो या तारणाऱ्या ख्रिस्ताद्वारे आपल्याकडे पाहतो आणि त्याला आपल्यामध्ये आता नीतिमत्व दिसतं. आणि हे नीतिमत्व ख्रिस्ताचं आहे, कारण हे आपल्यामध्ये बहाल करण्यात आलं. हे उपजत आपल्यामध्ये नव्हतं. आता आता हे आपल्यावर बहाल करण्यात आलेलं आहे, त्या नीतिमत्वाने आपल्याला झाकण्यात आलेलं आहे. आणि आता आपण देवाची लेकरं म्हणून त्याच्या चरणी येतो. तर किती अद्भुत ही गोष्ट आहे, किती महान ही बाब आहे, किती गौरवी ही गोष्ट आहे. पहा, ख्रिस्तामध्ये आपल्याला अ, हे हे नीतिमत्व लाभलेलं आहे. ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि मग म्हणून ख्रिस्त नाही का इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त हे तिन्ही शब्द आपल्याला ख्रिस्ताबद्दलची ओळख करून देणारे शब्द आहे. प्रभू, तो महान निर्माण करता, गौरवी, जो सर्वोच्च मालक, जो राजांचा राजा, जो सर्व सर्व सर्वश्रेष्ठ अशा स्थितीमध्ये विराजमान असणारा, जो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती, जो खुद्द देव. आणि मग येशू हा शब्द आपल्याला पाहायला भेटतं, की तो देव, जो सर्वोच्च प्रभू आहे, तो देहधारी झाला, तो गौरवी तारणारा प्रभू. आणि ख्रिस्त हा शब्द आपल्याला याची आठवण करून देतं, की तो अभिषिक्त, जो सार्वकालिकतेमध्ये नियुक्त करण्यात आलेला, त्याच्याबद्दल संदेश त्यांनी सांगितलं, त्याच्याबद्दल संदेश त्यांनी घोषणा केली. तो ख्रिस्त प्रभू आहे, तो आपल्यासाठी आलेला आहे. आणि मग यातून आपल्याला हे शिकायला भेटतं, की तो तारणाचा एकमेव मार्ग आहे. तोच एकमेव देव, महान गौरवी प्रभू आहे. तो एकमेव
तोच एकमेव आहे जो देव आणि पापी मानव यांच्यामधील मध्यस्थ आहे. तोच सर्व काही आहे आणि तो आपला जीवन स्रोत आहे. त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही. आणि मग अशा प्रकारे आपल्याला नीतिमानतेचे साधन पाहायला भेटतात. आता या नीतिमान ठरल्यामुळं ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्यावर बहाल करण्यात आलेलं आहे. नक्कीच हे कृपेद्वारे आहे. हे आपण विश्वासाने स्वीकारतो आणि मग आता याद्वारे काय आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत. तर ते आशीर्वाद आपण अगदी थोडक्यात पाहू. सगळ्यात पहिला आशीर्वाद वचन 1 आपल्याला सांगतं बघा, यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. देवाबरोबर शांती याचं मोल काय आहे? जर ते आपल्याला समजायचं तर लक्षात घेणं गरजेचं आहे. निर्माणकर्ता आणि निर्मितीचं नातं काय होतं नाही का? तो आपला निर्माणकर्ता या नात्याने आपल्याला आपल्याला पाहायला भेटतं की तो आपला गौरवी सर्वोच्च राजांचा राजा आहे. सर्व सत्ताधीश देव आहे. आणि पहा त्या निर्माणकर्त्याविरुद्ध आपण म्हणजे निर्मितीने केलेलं बंड जे एदेन बागेमध्ये आपण पाहतो आणि मनुष्याने केलेली जी अद्भुत त्याच्या विरुद्ध केलेलं जे पाप आहे त्यामुळे पवित्र देव आणि ही जी निर्मिती आहे त्यामध्ये पूर्णपणे अशांतता निर्माण झालेली होती. आता तो देव आपल्याकडे क्रोधाने पाहत होता. कारण देवाचं वचन अगदी सांगतं वचन 9 मध्ये अध्याय 3 मध्ये की आपण सर्व पापवश आहोत. वचन 10 मध्ये सांगितलं नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. वचन 12 सांगतं की सर्व बहकले आहे, निरुपयोगी झालेले आहेत. वचन 19 सांगतं देवासमोर सर्व जग शिक्षेस पात्र आहे. आणि अध्याय 5 आणि वचन 10 मध्ये अगदी स्पष्ट केलेलं आहे की आपण देवाचे शत्रू होतो. ख्रिस्त विरहित ही अशी भयंकर अवस्था होते आपली नाही का? आणि हे भयंकर अशी अवस्था भयंकर आहे. जिथं आपण सुटू शकत नाही ही अशांत अवस्था आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जिवंत गौरवी महान निर्माणकर्त्यासोबत आपल्याला पाहायला भेटतं की समेट घडून येणं गरजेचं होतं. गरजेचं होतं नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की देवाचा पवित्र क्रोध मनुष्यावर भडकलेला आहे आणि तो क्रोध शमविण्याची मनुष्यामध्ये काहीच ताकद नाही, नाही का? मनुष्य स्वतःहून काहीच करू शकत नाही. परंतु तरी देव दया संपन्न आहे. त्याने त्याने स्वतः आपल्या सारख्या पापी भ्रष्ट मनुष्याला काय केलं? ख्रिस्ताद्वारे त्याने तो सम्मेट घडून आणलेला आहे. ख्रिस्ताचं जीवन, त्याचं वधस्तंभावरील प्रायश्चित्त याद्वारे आपण पाहतो की देवाचं जे परिपूर्ण पवित्र क्रोध होता तो शमविला गेलेला आहे. तर सगळ्यात पहिला आशीर्वाद म्हणजे देवाबरोबर आपल्याला शांती मिळालेली आहे. दुसरा आशीर्वाद वचन 2 आपल्याला सांगतं की आता आपण कृपेमध्ये आहोत. तर लक्षात घ्या अगोदर आपण देवाच्या क्रोधाखाली होतो. पुन्हा एक वार तेच आपल्याला शिकायला भेटतं. आपण उपरे होतो, परके होतो, जीवनाला पारखे होतो, नाही का? पण आता आपण कृपेमध्ये आहोत. ख्रिस्तात ठाई त्याच्या निवडलेल्यांवर केलेली ही कृपा आहे. आता तिसरा आशीर्वाद काय बरं? वचन 2 सांगतं, की आपण कृपेमध्ये आहोत आणि तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे झालेला आहे. प्रवेश झालाय आपला आणि प्रवेश हा असा आहे, की जो एका एका देशातून दुसऱ्या देशात जाणं, नाही का? एका भागातून दुसऱ्या भागात जाणं. हा शब्द जो आहे, हा शब्द आपल्याला राजकारणाची आठवण करून देणार आहे, नाही का? एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं. आणि आपल्याला माहित आहे आपण कुठे होतो बरं अगोदर? इफिसकरास पत्र अध्याय 2 आपल्याला सांगतं आपण या जगाच्या राहाटीप्रमाणे चालणारे होतो. आपण त्या राजाच्या धोरणाप्रमाणे आपलं जीवन जगणारे असे होतो. आपण अगोदर देवाचे शत्रू असे होतो नाही का? परंतु आता आपण देवाचे लेकरू झालो ख्रिस्तामध्ये. आता आपण जे जीवनाला पारखे होतो, आता आपण त्या जीवनाचे सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी झालेलो आहे. अगोदर आपण मेलेले होतो, परंतु आता ख्रिस्तामध्ये आपल्याला जिवंत करण्यात आलेलं आहे. अगोदर आपण नाशाचे पुत्र होतो, आपण नाशास पात्र होतो, परंतु आता आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्तामध्ये आपण देवाचे पुत्र आणि कन्या झालेलो आहे. तर मग हे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहे. आणि मग शेवटी येत असताना या नीतिमान ठरण्याचा निष्कर्ष काय आहे? तर तो निष्कर्ष आपल्याला इथं पाहायला भेटतो वचन 2 त्याच्या शेवटच्या भागात. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. काय निष्कर्ष आहे बरं? आतापर्यंत आपण शिकलो की देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहे. ते साधनाबद्दल आपण शिकलो. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय आशीर्वाद मिळालेले आहे? देवाबरोबर आपल्याला शांती लाभली. आता आपण कृपेमध्ये आहोत
आता आपला प्रवेश झालेला आहे. आणि मग या सगळ्यांचा परिणाम, या सगळ्यांचा निष्कर्ष काय बरं? तर सरते शेवटी आपल्याला स्वतःवर अभिमान बाळगण्यासाठी कुठेच जागा नसते, नाही का? इथं केवळ देवाच्या गौरवाचा अभिमान आहे. केवळ देवाचा गौरव, नाही का? आपल्या तारणाच्या कार्यामध्ये पूर्णपणे देवाला गौरव आहे. देवाची स्तुती असतो त्याबद्दल, नाही का? कारण ही महान आशा नीतिमान ठरल्याद्वारे आपल्याला मिळालेली आहे. ही आशा ख्रिस्ताठायी आपल्याला मिळालेली आहे. आणि ही आशा देवाच्या गौरवास्तव आपल्याला मिळालेली आहे. ती सार्वकालिक सुरक्षा प्रदर्शित करणारी आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की पहा, ही गौरवी आशा आहे, की आपलं तारण ख्रिस्ताठायी सुरक्षित आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की या सगळ्यांबद्दल विचार केल्यानंतर नक्कीच हा जो विषय आहे नीतिमान ठरणं, हे आपल्याला नक्कीच पवित्र देवासमोर उपडं पाडतं, नाही का? अगदी उपडं पाडतं, की नाही प्रभू, मी किती भयंकर पापी आहो. परंतु ख्रिस्तामध्ये तो आम्हाला तुझे लेकरं केलेलं आहे. मी स्वतःवर कधीच अभिमान बाळगू शकणार नाही. कारण ख्रिस्ताने माझ्यासाठी सर्व काही केलेलं आहे. मी कुठेच काहीच करत नाही. माझ्या ठायी कोणतेही चांगुल पण नव्हतं. परंतु धन्यवाद देतो, की ख्रिस्तामध्ये तो आम्हाला अशा प्रकारे तुझे लेकरं तू केलंस आणि आम्हाला तुझ्या चरणी येऊ देत आहे. आणि म्हणून मग या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्याला नित्य धन्यवाद असणं गरजेचं आहे. आणि देवावर नित्य विसंबून राहणं गरजेचं आहे. आणि नित्य त्याचं गौरव आणि त्याची स्तुती करणं गरजेचं आहे. आपण कधीच कुरकुर करू नये, नाही का, कोणत्याही स्थितीमध्ये आणि कोणत्याही गोष्टीमध्ये, की देवाने मला काय दिलंय, नाही का? पुष्कळ वेळा मी आजारी असतो, तर मी म्हणतो, अरे माझ्या जीवनात का आजारपण आहे? पुष्कळ वेळा आपल्याला काही संकटातून जावं लागतं, तर आपण लगेच कुरकुर करतो. आपण वेदनेतून जातो, की आपण लगेच क्षणात कुरकुर करतो. आणि त्यामागं आपण हे विसरून जातो, की देवाने तर आमच्यासाठी किती अद्भुत कार्य केलेलं आहे. त्याच्या प्रिय पुत्राला राखून न ठेवता आमच्यासाठी दिलेला आहे. आणि त्याने केलेल्या कार्यामध्ये आम्ही ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहोत. आम्ही ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहोत. आणि म्हणून आपण याबद्दल मनन करूया. प्रभूच्या हाती आपण पडूया. आपण प्रार्थना करू आणि देवाला विनंती करू, की प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. तुझं वचन अधिक जवळीकतेने समजण्यासाठी आणि तुला सन्मान आमच्या जीवनाद्वारे मिळावा यासाठी. ह्यावेळी आपण प्रार्थना करू.